कल्पना करा, तुम्ही उद्या सकाळी उठलात आणि अचानक तुम्हाला ऐकायला मिळतंय कापसाचे भाव खाली कोसळले. सूतगिरण्यांमध्ये मशिनी थांबल्या, मिल मालकांचे नुकसान वाढले आणि लाखो कामगारांचा रोजगार धोक्यात आला. हे सगळं एका निर्णयामुळे होऊ शकतं आणि तो निर्णय भारताचा नाही तर बांगलादेशचा. होय मित्रांनो, बांगलादेश भारतातून जाणाऱ्या सूत यार्नवर आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी लावण्याच्या तयारीत आहे. आणि या एका निर्णयाचा थेट फटका भारतातील शेतकरी, सूत उद्योग आणि निर्यातीवर बसणार आहे. नमस्कार, आजचा विषय आहे कपाशीचे भाव, बांगलादेशचा निर्णय आणि भारतातील शेतकऱ्यांवर त्याचा होणारा मोठा परिणाम. बाजारात खूप गोंधळ आहे. अनेक शेतकरी विचारत आहे, कापूस दर वाढणार का घसरणार. म्हणून आज आपण सगळ्या गोष्टी एकदम सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. सध्या परिस्थिती अशी आहे की बांगलादेश हा भारताकडून सर्वाधिक यार्न आयात करणारा देश आहे. भारतातून जाणाऱ्या सूत यार्नवर तो मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पण त्यांनी डम्पिंग रोखण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या उद्योगांचे रक्षण करण्यासाठी आयात शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जर हा टॅरिफ लागू झाला तर भारतातील सूत निर्यात थेट घटणार आणि भारतातील सूत मिल्सवर ताण वाढणार हे मात्र निश्चित आहे. याचा सर्वात मोठा परिणाम कुठे होईल तर भावांवर. सूत निर्यात कमी झाली तर भारतीय गिरण्यांना कापूस कमी प्रमाणात लागेल. म्हणजेच गिरण्यांची खरेदी घटेल आणि भाव खाली येण्याची शक्यता तयार होईल. शेतकरी बांधवांसाठी ही गंभीर बाब आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून आपण भावातील अस्थिरता अनुभवल्याचं आहे. पण इथे एक महत्वाचा पॉइंट आहे. बांगलादेश सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. तिथे चलन संकट आहे, डॉलरची कमतरता आहे, निर्यात कमी झाली आहे आणि त्यामुळे त्यांनाही या आयात थांबवली तर त्यांच्या टेक्सटाईल उद्योगांचा श्वास अडकेल. म्हणजे हा निर्णय घेतला तरी तो फार काळ टिकवणं त्यांच्यासाठी सोपं नाही. दरात मोठा प्रश्न असा की कापूस भाव वाढणार की कमी होणार. जर बांगलादेशकडून मोठा धक्का बसला आणि टॅरिफ 5 ते 10% लावला गेला तर काही काळासाठी सूत निर्यात कमी होईल, गिरण्यांचीही गरज कमी होईल आणि भावात दबाव येऊ शकतो. पण दुसरीकडे कापूस उत्पादन कमी आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापूस सध्या टाईट आहे. चीन, व्हिएतनाम या देशांची मागणी वाढते. यामुळे भाव खाली येण्याची शक्यता असली तरी ती फार मोठ्या प्रमाणात नाही. शेवटी शेतकऱ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केट अजून अनिश्चित आहे. अनेक देश किमती सावधपणे पाहत आहे. बांगलादेशचा निर्णय लागू झाला की नाही, किती टॅरिफ लावलं जातं, किती काळ टिकतं यावर पुढचे भाव ठरणार आहेत. सध्या शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाहीये, कारण आंतरराष्ट्रीय स्टॉक कमी आहे. थोडीशी घसरण दिसली तर ती तात्पुरती असू शकते. पण हा निर्णय भारताच्या टेक्सटाईल सेक्टरसाठी फार मोठा अलर्ट आहे. निर्यात कमी झाली तर गिरण्या अडचणीत येतील. काही ठिकाणी उत्पादन कमी होऊ शकतं आणि याचा मोठा परिणाम लाखो कामगारांवर होऊ शकतो. मित्रांनो, ही संपूर्ण परिस्थिती पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. बांगलादेशचा अंतिम आदेश बाहेर आला की बाजार पुन्हा हलणार आहे. तोपर्यंत शांतपणे बघत राहणं आणि योग्य माहिती घेत राहणं गरजेचं आहे. कापूस शेतकऱ्यांनो, अजून हातात माल असेल तर घाईने विकू नका. बाजारात दर अजून बदलू शकतात, विशेषतः आंतरराष्ट्रीय मागणीवर आधारित. आणि हो, या निर्णयाचा भारतातील सूत उद्योग, शेतकरी, निर्यात आणि भावांवर किती परिणाम होतो हे आम्ही अपडेटमध्ये पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहोत. तोपर्यंत ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.